दिघे, आनंद दिघे ना आपले सध्याचे कोणते नाही हो. अहो एकनाथ शिंदे. अहो थांबा ना, खूप चांगली माहिती देतो तुम्हाला मी. आज जे एकनाथ शिंदे आहेत ना, ते राजन विचाराचा त्याग, राजन विचाराने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धुवून तीर्थप्राशन केलं पाहिजे. राजन विचारेचा त्याग, राजन विचारे सभागृह नेते होते. शिंद्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने. ते सैरवीर झाले होते, दुःखात होते. त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब, हा आपला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे, त्यांच्या 2 मुलांचं दुर्दैवानं निधन झालं आहे, आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया. कळलं? हा राजन विचारांचा त्याग आहे. दिघे आणि राजन विचारां त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली, हो करा. एकनाथ आपला कार्यकर्ता आहे, त्याच्यावर डोंगर कोसळला दुःखाचा. हे असे प्रसंग आहेत हो. हे आता काय आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगतायत? हे कालची जे लफंगी पोरं रस्त्यावरती उतरलेली होती, त्यांना काय माहिती आनंद दिघे, त्यांना काय माहिती तिकडले राजन विचारे, सतीश प्रधान, मोदा जोशी, माहिती आहेत का त्यांना? हा पक्ष तिथे कोणी उभा केला? काल जे उतरले ते ठेकेदारांची पोरं होती, बहुसंख्य लाभार्थी होते. हे सगळे छोटे छोटे ठेकेदार जे निर्माण केले आहेत मधल्या काळामध्ये, हे आणि तुम्ही हे शिवसेनेचे श्रेय त्यांच्या पोराटोरांना देऊ नका. त्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केल्या कल्याण डोंबिवलीमध्ये 2 वेळेला. काय कर्तृत्व होतं त्यांचं मला सांगा. मी कधी हा विषय काढलेला नाही. माझ्या नादाला लागू नका. परत सांगतो, माझ्या निष्ठा या माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर कायम राहायला, उद्धवजींबरोबर राहिलेल्या आहेत. तुम्ही कुणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि त्यांनी माझ्या संदर्भात काही वक्तव्य केलं तर मी नक्कीच मान्य करेन की तुम्हाला अधिकार आहे. पण ज्यांनी पक्षाशी बेवने आणि गद्दारी गेली ठाकरे कुटुंबाशी, त्यांनी हे धंदे करूच. हे पेड आहेत सगळे. कालच्याच त्या आंदोलनाला 100 काय 200 असतील. कालच त्यांनी 5-50 लाख खर्च केले असतील मला शिव्या देण्यासाठी. त्यांचं राजकारण ते आहे ना. चला, थँक्यू. एक आहे की त्याच शिंदेच्या भागामध्ये आज राज ठाकरे अंबरनाथ, कल्याण डोंबिवली असा दौरा करता आहेत. शिंदेंना घेरण्याची व्यूहरचना ही आहे. शिंदेना घेरण्याची गरज काय? कारण एका बाजूला उद्धव बघा योद्ध्याला घेरतात, योद्ध्याला घेरतात. डरपोकांना कोणी घेरत नाही. योद्धा असतो ना, चक्रव्यूह शिरून लढतो आहे प्राणपणानं माझ्या देशासाठी, धर्मासाठी, पक्षासाठी, त्याला घेरण्याची रणनीती होते. भ्रष्टाचाराला कशाला घेरायचं? बेमान नेत्याला कशाला घेरायचं? तो आपोआप त्याच्या कर्मानं मरत असतो. राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरे जातील, आम्ही सगळे जाऊ. मीही जाणार आहे. तुम्ही जाणार? का नाही जाणार? कधी जाणार? का जाणार नाही? मी ठाण्यामध्ये. ठाणे कोणाचं आहे? ठाण्यावरती भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावला, एकनाथ शिंदेनी नाही लावला, पण त्याच्या पोराटोरांनी नाही लावला. जे लाभार्थी आहेत ना, आता आनंद दिघ्यांचं नाव घ्यायचं यांना अधिकार नाही. माझं स्पष्ट